संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरे भजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. कोणाही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. हरी भजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. नेने भवव्यथा गाईल तो, हरी भजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमः. हा दुसरी चरण संतांचिया, दुसरी चरण संतांचिया, दुसरी चरण संतांचिया. चक्रपालाले कथेचा विस्तार, चक्रपालाले कथेचा विस्तार, चक्रपालाले कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. यदक्षरमणाख्ये आनंदम मजमव्ययम, श्रीमन निवृत्तीनाथेत ख्यातम दैवतमाश्रेत. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक प्रापंचिक जीवनातलं आणि पारमार्थिक जीवनातलं आपलं स्वतःचं कर्तृत्व प्रतिपादन करणारा अत्यंत गोड अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता आणि चिंतनाकरिता घेतलेला आहे. परम पावन असलेलं श्री क्षेत्र या जुईनगरमध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवार्षिक संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अर्थात कीर्तन महोत्सव 15व्या वर्षी हा उत्सव संपन्न होतोय. हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की एखादा उत्सव असा सुरू होतो ना असा बंद पडून जातो. पण एका गावात सुरू झालेला उत्सव 1 वर्षी झाला तर भाग्याचा, नाही तर बंद पडून जातो. इथं एका गावातला एकही मानत नाही, अनेक गावातली माणसं एकत्र आली आणि अनेक गावातली माणसं एक झाली आणि 15 वर्ष हा उत्सव चालू आहे. हा एकतेचं प्रतीक आहे आणि वारकरी संप्रदायाचा खरा विजय आहे. म्हणून मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष व अधिकरून खजिनदार, सचिव व सर्व सप्ताह कमिटीचे पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे प्रतिवार्षिक या सप्ताहामध्ये योगदान देणारे अन्नदाते असतील, त्याचप्रमाणे कीर्तनाच्या सहाय्यतेकरता योगदान देणारे असतील आणि त्याहीपेक्षा प्रत्येक कामामध्ये राजकीय तत्व बाजूला ठेवून या कार्याला समर्पित करून घेणारी राजकीय माणसं असतील, त्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये विशेष मला नामोल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे आमचे अत्यंत परमस्नेही आणि या सप्ताहाला अत्यंत मोठं योगदान ज्यांचं आहे ते माननीय रंगनाथ भाऊ आवटी. त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांचं मोठं कार्य आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती शशिकलाताई, या दोघं पती पत्नींचं ह्या कार्यासाठी मोठं योगदान आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. यावर्षी विशेषत्वाने आमची संगमनेरची आमची पावळे महाराजांची गुरुकुल संस्था
संदीपनी ऋषी गुरुकुल संस्था नावाने संस्था चालू आहे. पण महाराष्ट्रामध्ये खूप कमी संस्था अशा आहेत की ज्या विद्यार्थी घडवण्याचे मनापासून काम करता आहेत. त्या अग्रगण्य संस्थेतली एक संस्था म्हणजे आमचे संदीपन गुरुकुल संस्था आहे. त्या संस्थेचे सगळे विद्यार्थी आहेत आणि गाण्याकरता सुद्धा त्या संस्थेचे हरिभक्तीपारायण नवनाथ महाराज आणि हरिभक्तीपारायण शुभम महाराज गोड दोघे गाण्या करतायत. एकदा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी स्वागत करा. त्याचप्रमाणे माऊली महाराज आणि राहुल महाराज पकवाजा करतायत. उत्तम पकवाजे, भविष्यातले फार मोठे ते पकवाज वादक होणार आहेत. त्यांच्यासाठी धन्यवाद. विनेकरी आहेत, चोपदार आहेत, नित्याचे विनेकरी आहेत. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, सुंदर सेट झाली आहे नाही का. शूट करणारी माणसं आहेत. अन्य काही टाळकरी आणि वारकरी आहेत. पुढे समोर बसलेले परिचित अपरिचित कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल, वृद्ध, माता, भगिनी, विशेषत्वाने राजकीय, सामाजिक, अन्य क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे वारकरी बांधव, कीर्तनाकरता प्रेमाने आलेले श्रोतुगण, सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. म्हणा रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. अभंग काय आहे हे बघा. आज तरी तुम्हाला कीर्तनच ऐकायचं, यात काही शंका नाही. हो, आधीच आपल्याला नमूद करून जातो, कीर्तन हे विनोदाकरिता नाही, कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन हे अभिनय नाही, कीर्तन हे नकला नाही. कीर्तन काय आहे तर कलियुगामध्ये मानवी जीवनाचा संसार करून सुद्धा सहज उद्धार करण्याचं उत्तम साधन आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे बघा, म्हणजे आपल्याला त्या कीर्तनाचा आनंद कळेल. एक वाक्य नीट ऐकता का? आपण वरवर आनंद बघतो, पण खाली उतरल्यानंतर याच्यापेक्षा खूप मोठा आनंद आहे आपल्याला माहीतच नसतं, आहे की नाही. आपण दुधात पाणी टाकून, पिठात पाणी टाकून त्या उपमन्यासारखं दूध म्हणून पितो, पण खरोखर दूध पिल्यावर जी तुम्हाला तृप्ती होणार आहे त्याची जाणीवच नाही. आपण आज पिठाचं दूध नाही प्यायचं, मग ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथांच्या मंथनातून आलेलं खरोखरचं दूध 10 वाजेपर्यंत पिऊया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या कर्तृत्व या अभंगामध्ये महाराजांनी मांडलेलं आहे. काय कर्तृत्व केलं? संसाराच्या नावावर शून्य घातला. त्याचा काय परिणाम झाला? समाजामध्ये वाढता पुण्य धर्म तुकोबारायांना करता आला. अहो, तो त्यांचा फायदा. समाजाला काय फायदा झाला? हरिभजनाने जग धवळून निघालं. त्याकरता तुकोबारायांना काय करावं लागलं? करणे केला त्याग देवबुद्धी. समाजाला आनंद काय मिळाला? तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. काय गंमत सांगतो. वेष्टी आणि समष्टी दोन कल्याणाचा विचार शास्त्रामध्ये सांगितलाय. वेष्टी कल्याण त्याला म्हणतात व्यक्तिगत कल्याणाचा, व्यक्तिगत आनंदाचा विचार करणं, आणि समष्टी कल्याण त्याला म्हणतात समाजाचा आनंदाचा विचार करणं, समाजाच्या आनंदाकरता करणं. अन्य संप्रदायामध्ये व्यक्तिगत कल्याणाकरता काही साधू साधना करतात आणि स्वतःचं कल्याण करून घेतात. वारकरी संप्रदायाने नेहमी समाजाच्या कल्याणाचा विचार केला आणि म्हणून ज्ञानेश्वरी गाथा आपल्या हातामध्ये दिला. लक्षात, हा समष्टी कल्याणाचा विचार आहे. करणे केला त्याग देहबुद्धी हा जरी व्यक्तिगत साधना असली तरी तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. कुठेही
गिरीकंदरामध्ये जाऊन योग करण्याची आवश्यकता माझ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना नाही. अंतकरण शुद्धीने कीर्तनात बसायचं आणि भगवंताची कथा श्रवण करायची, हीच सुख समाधी हरिकथा आहे. लक्षात ठेवा. याही पेक्षा चांगलं काय असलं पाहिजे वारकरी संप्रदायाचं. आता कर्तृत्व ह्या विषयाशी थोडंसं बोलतो प्रस्तावना म्हणून. पहिली गोष्ट तर व्यक्तिगत कर्तृत्व वेगळं, सामाजिक कर्तृत्व वेगळं आणि धर्माकरता देशाकरता केलेलं कर्तृत्व वेगळं. व्यक्तिगत कर्तृत्वाला फार अर्थ उरत नाही. ते कर्तृत्व म्हणायचं नाही, ते कर्तव्य असतं. सामाजिक कर्तृत्व निरपेक्ष केलं तर त्याचं यश येतं, आणि सापेक्ष केलं तर यश येत नाही. आणि धर्मासाठी देशासाठी काम केलं तर कर्तृत्व करणारा निघून जातो, पण कर्तृत्व मात्र चंद्र सूर्य असेपर्यंत शिल्लक राहतं. म्हणून जगामध्ये कर्तृत्व करायचं असेल तर तुकोबारायांसारखी हरिभक्ती करा, आणि कर्तृत्व करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी देशभक्ती करा. याच्यापेक्षा भयानक आणि चांगलं कर्तृत्व जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही. देवाची भक्ती करणं हे सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे, आणि त्याही पेक्षा देशाची भक्ती करणं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. एरवी आपण एखादं कर्तृत्व करतो, आपण एखादं कार्य करतो, आपण एखादं आपल्या भाषेमध्ये प्रोजेक्ट करतो असं म्हणा, त्याचं कौतुक समाजाने केलं पाहिजे, आपण स्वतः करू नये. आपण केलेल्या कार्याचा गौरव समाजाकडून झाला तर ते कार्य समाज उपयोगी आहे. दुर्दैवाने आपल्यालाच गौरव ग्रंथ छापावा लागला तर तो गौरव नाहीये, तो आपण स्वतःहून केलेली नाही का स्वतःची स्तुती आहे. शास्त्र असं म्हणतं शक्यतो स्वतःचं कौतुक स्वतः करू नये. मी 1-2 मिनिटं जातील पण सांगू का, एक छोटीशी गोष्ट सांगतो, 1-2 मिनिटं. महाभारतामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध चालू होतं. छोटी गोष्ट. संध्याकाळी डिसाईड व्हायचं की उद्या युद्धभूमीवर प्रथमता कोण जाईल, म्हणजे अग्रगण्य सेनापती कोण असेल. कौरव सेनेकडनं असं ठरलं की उद्या अग्रगण्य सेनापती म्हणून कर्ण जातील. कोण जातील? कर्ण. आणि म्हणून इकडच्या सेनेकडनं स्वतःहून धर्मराजा म्हटले मग मी जातो पुढे. सगळीकडे उत्सुकता लागली, पेपरला अगदी टायटल छापून आल्या, उद्या कर्ण आणि धर्मामध्ये महायुद्ध होणार आहे की नाही. सगळ्या व्हॉट्सॲपला बातम्या पसरल्या, लोकांनी स्टेटस ठेवले, इकडच्यांनी तिकडच्यांनी. आजच्या भाषेतलं कीर्तन. युद्धाला दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला प्रारंभ झाला. कर्ण एवढा नैपुण्य होता युद्ध संस्थेमध्ये, इतका पारंगत होता. त्याने जसा बाण काढला आणि धर्मावर जो बाणाचा वर्षाव केला तर दुर्दैव धर्माचं, धर्माला आपल्या भात्यातून बाण सुद्धा काढू दिला नाही. पावसासारखा बाणाचा वर्षाव कर्णाने केला. केसातून, बोटाच्या फटीतून, 2 हाताच्या मधून, पायाच्या मधून बाण निघून जायचे. धर्माला असं वाटलं आता करू काय, मरतो की काय आता कर्णाच्या समोर. आणि मृत्यूपेक्षा काहीच मोठं नाही, म्हणून क्षत्रिय धर्माला बाद लागेल असं कर्म धर्माला करावं लागलं आणि युद्धभूमीतून पळून यावं लागलं. मोठा माणूस जेव्हा अपयशी होतो, मोठा माणसाचा जेव्हा अपमान होतो, तेव्हा त्याचं दुःख भयानक असतं महाराज. धर्मराजा एकदम व्यथित झाला. आज युद्धभूमीतून पळत यावं लागलं. डोळ्याचे टपटप आसू टपकले धर्मराजाचे. काय वेळ आली माझ्यावर, काय वाईट दिवस आला माझ्यावर. धर्मभूमीतून, युद्धभूमीतून परत यावं लागलं. पण अजून एक दुसरी गोष्ट सांगतो. मोठ्या माणसांना एक सवय असते, अपयश आलं की त्याचं खापर दुसऱ्या लहान्यांवर फोडतात. लहान्यांवर खापर फोडायला लागला की समजावं हा मोठा आहे. काय करावं म्हणून धर्मराजाने खापर बाकीच्या 2-4 भावांवर फोडलं. अरे काय तुम्ही माझ्या मदतीलाच आले नाही, एखाद्याने तरी यायचं नाही. अरे मला काय मारून टाकायचा विचार होता का तुमचा? अरे हे काय तुमचं वागणं झालं का रे? अरे अरे काय काय भीमा, काय करतो तो गधा? आत्ता मला कामी येत नसेल, मी एवढ्या अडचणीत सापडलो, पळून यावं लागलं. आणि एक वाक्य नीट लक्षात ठेवा,
जेव्हा तुमचा क्रोध अति होतो तेव्हा तुमचा बुद्धीवरचा ताबा जातो आणि वाणीतून अशुद्ध पडायला बाहेर सुरुवात होतं. वाणीची शुद्धता तुमच्या बुद्धीशी निगडते आणि बुद्धीचा कंट्रोल तुमच्या रागावर आहे, लक्षात ठेवा. त्यांचा बुद्धीचा कंट्रोल तुटला आणि गडबडीत बोलता बोलता जीभ घासरली आणि अर्जुनाला म्हणले, काडी लावायचे का तुझं ते गांडीव धनुष्य? आज मी मेलो असतो तर काय काडी लावतो का त्या धनुष्याला? अर्जुनाला याचा राग आला. अर्जुन ताडकन उभा राहिला. धर्मा भास्कर म्हणले बोलणं, माझ्या धनुष्याचं नाव काढायचं तुझं काय काम आहे? आणि माझी शपथ आहे, जो माझ्या धनुष्याचा अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. अर्जुनाने धनुष्य लावलं धर्मराजावर. आता बाण ओढणार तितक्या श्रीकृष्णाने हात धरला अर्जुनाचा. अरे काय लावले? एक वाक्य नीट ऐका माझ्या मायबापांनो. जेव्हा घरातच महाभारत सुरू होतं तेव्हा सगळं जग अपयशी दिसतं, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. देवच घाबरले. अरे घरात, अरे हे सगळे संपवायचे तर तुम्ही एकमेकावरच धावायला लागले. हे काही वागणं झालं तुमचं? अर्जुन म्हटले, देवा आमच्या दोघं भावांच्या मध्ये तुम्ही पडू नका. कांदा पोहे खान गुपचूप बसा तुम्ही. आमचं भाऊबंदकीचं आम्ही बघून घेऊ. माझी शपथ आहे, जो माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. आणि शपथी मोडायला मी काही श्रीकृष्ण नाही तुझ्यासारखा. शपथीशी पक्का आहे, वचन माझं पक्क आहे. देवाने डोक्याला हात लावला. आता करायचं काय? आता माझं इथं महत्व आहे का? श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, तुझी शपथ मोडणार नाही आणि तुझा मोठा भाऊ मरणार नाही. असा मधला मार्ग सांगू का? अर्जुन म्हणले, त्याची तर वाट पाहतोय, तू काय सांगतो? सांगा देवा लवकर बदला मार्ग. शपथ मोडणार नाही, मोठा भाऊ मरणार नाही. ते म्हणले, एकच आहे, आपल्यापेक्षा मोठ्याला देहाने मारण्यापेक्षा जेव्हा समाजासमोर विठ्ठल विठ्ठल वाक्य ऐका. तत्वज्ञान फार गोड सांगतोय. आपल्यापेक्षा मोठ्याला जेव्हा नाही का मारण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यावर शस्त्र घेऊ नका. मग त्याला शब्दाच्या शस्त्राने मारा, त्याला अवमानित करा. तो मेल्यातच जमा असतो आणि लहान्यालाही त्याला मारण्याचं पाप घडतं. मग अर्जुन म्हणले, काय करू? काही नाही, धर्माचा अपमान कर, म्हणजे धर्म मेल्यात जमा होईल, धर्माला मारल्याचं पातक तुला लागेल आणि धर्म जिवंत बी राहील. तो म्हणजे अपमान करू म्हणजे काय करू? शिव्या दे, बोलाय नको ते बोल. आता अर्जुनाच्याही बरंच पोटात साठलेलं होतं. इथं ते बाहेर काढायचंच होतं, ते कंट्रोल होत नव्हतं. पण आता देवाने संधी दिल्याबरोबर अर्जुनाच्या बाहेर आलं, धर्माला बोलू लागला. अरे काय बोलतो धर्मराजा तू? अरे तू मोठा भाऊ आहे, तुला मोठ्यासारखं वागता तरी आलं का रे? मोठ्याने मोठ्याचं मोठेपण पण सांभाळायचं असतं, हे तुला कळलं का? काय बोलायला लावतो समाजासमोर? अरे जुगार खेळेपर्यंत तुझी वृत्ती गेली आणि जुगारात स्वतःची बायको लावली. लाज नाही वाटत का तुला? युद्धाचा प्रसंग का आला? कुटुंबावर ही का गोष्ट ओढावली? याचं आत्मचिंतन तू नको करायला का? बराच बोलला अर्जुन. शांत झाला अर्जुन. देव म्हणले, अजून शिव्या देतो का? नाही म्हणले, संपले आता. ह्या तर कशा तरी उसने आणल्या, आयुष्यात शिव्या द्यायची सवय. अर्जुन खाली बसला. आता अर्जुन पुन्हा उठून उभा राहिला. आता काय? पुन्हा बाण उचलला अर्जुनाने, उलटा बाण केला आणि स्वतःला लावला. आता ऐका, देव म्हणले, आता काय झालं? म्हणले, माझी दुसरी शपथ आहे, माझ्या मोठ्या भावाचा जो अपमान करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. अर्जुनाने माझ्या मोठ्या भावाचा म्हणजे धर्माचा अपमान केलाय. आता अर्जुनाला जगायची पात्रता नाही. मी आता अर्जुनालाच बाण मारून घेणार. आता तर देवाने डोक्याला हात लावला. आता करायचं काय? उलटा बाण ओढला, असा ओढायचा बाण, बाण ओढायचा, बाण ओढायचा, देवाकडे पाहायचं. देव म्हणले, काही शास्त्र नाही, तू फक्त बाणच ओढ. आता काही माझ्याकडे काही पर्यायच नाही. पण देवाचं प्रेम आहे. अर्जुनाच्या पाठीवर हात फिरवला. अर्जुना, आता माझा मुद्दा इथं कीर्तनाशी आला. आता नीट लक्षात घ्या. अर्जुनाला म्हटलं, अर्जुना, स्वतः कधीही कितीही भयानक परिस्थिती मानवी जीवनात निर्माण झाली
तरी अनमोल असं मानवी जीवन मिळालंय. माणसाने कधी आत्महत्या करू नये अर्जुना. संघर्ष करावा, सहन करावं. संघर्ष आणि सहन नाही झालं तर तिथून देशांतर करावं. पण हा अनमोल देह आयुष्यात कधी संपू नये. अर्जुना, जो सूर्य सकाळी उगवतो तो सूर्य रात्री मावळतो, आणि जो सूर्य रात्री मावळतो तो सकाळी उगवतो. कुठली वेळ बसून राहत नाही अर्जुना. फक्त तुम्हाला तो काळ लोटून न्यावा लागतो. मात्र वेळ बदलत असते आणि प्रत्येकाच्या जीवनात सूर्योदय हा होत असतो. पण सूर्योदयाचा संयम ठेवणं हे यशस्वी माणसाचं काम आहे. आणि अपयशामध्ये भारावून जाऊन आत्महत्या करणं हे पापी माणसाचं काम आहे अर्जुना. पण देवा, माझी शपथ आहे, काय करू? शपथ तर मोडू नाही शकत देवा मी. मग देवाने मधला मार्ग सांगितला. ज्याला आत्महत्या करायची आहे त्याने देह संपवायचा नाही, आत्मस्तुती स्वतःच्या कानाने ऐकून घ्यायची. जो स्वतःची आत्मस्तुती स्वतः करतो त्याला स्वतः आत्महत्येचं पाप लागतं. अर्जुना, तुझी स्तुती आम्ही करतो, तू ऐकून घे, म्हणजे तुला मृत्यू झाल्यासारखंच राहील. म्हणून स्वतःची आत्मस्तुती करणं किंवा स्वतःचं कर्तृत्व स्वतः सांगणं इतकं जर वाईट आहे, मग जगद्गुरु तुकोबारायांना माहिती नाही का तुकोबाराय स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तरीही तुकोबाराय का कर्तृत्व मांडतात, मला हा भाव सांगायचा आहे. त्याचं कारण असं आहे की संतांनी मांडलं नाही, संतांनी सांगितलं नाही, तर या समाजाने कुणाचा आदर्श घ्यावा? त्यांच्या कर्तृत्वामध्ये निरपेक्षता आहे, त्यांच्या कर्तृत्वामध्ये नम्रता आहे, त्यांच्या कर्तृत्वामध्ये समाज उद्धारण्याचं साधन आहे. आणि मग त्यांनी मांडलंच पाहिजे. एक वाक्य सांगू का? आकाशाला गवसणी घालणारं कर्तृत्व ज्या संतांनी केलं तरीही ते जमिनीवर राहिले, ही त्यांच्या जीवनातली नम्रता आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. काल आम्ही म्हणजे कधी कधी आमचा ड्रायव्हर सुरेश इथं बसलाय बघा. सुरेश म्हणजे गंमत असते कधी कधी. काल सकाळी येताना त्या समृद्धी जेव्हा आम्ही बोगदा पार केला, त्या समृद्धीच्या सुंदर वातावरणात आम्हाला खूप पक्षी दिसले. असे वरती खूप छान पक्षी दिसले. त्याला म्हटलं, अरे सुरेश, माणसाला पण एखादा देवाने पंख दिला असता तर मस्त छान एवढ्या पुरतं तरी उडता आलं पाहिजे होतं. तो सहज बोलून गेला. ते म्हणले, बरं झालं देवाने पंख दिला नाही. पंख नसताना माणसं हवेत उडतात, पंख असल्यावर काय केलं असतं? माणसांचं कर्तृत्व सामान्य असतं, पण माणसं त्या कर्तृत्वाचा आव मात्र असामान्य आणतात. संतांचं तसं नाहीये. तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा. राखा पाया पैकिंकरा, राखा पाया पैकिंकरा, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. हो राखा पाया पैकिंकरा, राखा पाया पैकिंकरा, करा क्षमा अपराध. हो क्षमा अपराध.
जगद्गुरु तुकोबाराय अंतरंगातून नम्र आहेत महाराज. कधी स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मोठं समजलं नाही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापायी माझ पामरा आहे काय थोर माझ पामरा आहे काय थोर माझा पामरा आहे काय थोरपण माझा पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी माझा पामरा आहे काय थोरपण माझ पामरा आहे काय थोर माझा पामरा आहे काय थोर काय थोर काय थोर काय थोरपण मज पामर आहे. ही भूमिका तुकोबा हे बघा कधीतरी हे बघा आपण म्हणजे सहज मी प्रॅक्टिकली बोलतो. संपूर्ण गाथा जरी वाचता आला नाही, संपूर्ण गाथा जरी पाठ नाही करता आला, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र वाचून तसं वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमच्या जीवनातला परमार्थ यशस्वी झाला समजायचं. पण आम्ही ते करत नाही. तुकोबारायांच्या जीवनातली नम्रता, तुकोबारायांच्या जीवनातला त्याग, तुकोबारायांच्या जीवनातली भक्ती हे कधीतरी आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. महान माणसं जेव्हा लहान होतात ना, नीट ऐका, महान माणसं जेव्हा लहान होतात ना तेव्हा तुमच्या माझ्यासारखे लहान सहज महानतेकडे जातात. लक्षात ठेवा. तुम्हाला मला महानतेकडे नेण्याकरता जे लहान झाले ते जगातले एकमेव संत आहेत तुकोबाराय. लक्षात ठेवा. तुकोबारायांची महानता आहे आणि म्हणून एवढी महानता असेल तर त्यांना आपलं कर्तृत्व सांगण्याचा अधिकार आहे. अजून एक भाव सांगतो. जिथं त्याग आहे, संसाराचं समर्पण आहे, त्याला कर्तृत्व सांगण्याचा अधिकार आहे ना. माणसं परमार्थ करतात पण संसाराचं समर्पण नाही महाराज. संसारात त्याग नाही, उलट परमार्थात संसारी भोग आहे. भोगा करता परमार्थ नाही, त्यागा करता परमार्थ आहे. पण अलीकडे तर दुर्दैव आहे, परमार्थातच भोग सुरू झाले. माझा अधिकार नाही पण एकदा गुरुवर्य बंडा तात्या कराडकर असे म्हटले. ते म्हणले इतके भोगात गेले कीर्तनकार की येण्याच्या आधी कोणती भाजी करावी लागेल हे कीर्तनकार फोनवर सांगतात. म्हणजे किती विलासात गेलो आपण, किती विलासात गेलो नक्की आहे की नाही. पाण्याच्या बाटल्या, गोळाचे सगळं रेडी लागतं. किती विलासात गेलो आपण. थोडी साऊंड सिस्टीम कमी झाली तर कीर्तन जय विठ्ठल करायची तर किती विलासात गेलो. पण आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांनी, आमच्या फडकऱ्यांनी लाईट नसताना, प्रवासाचं साधन नसताना आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना तुमच्या आमच्यासाठी हा संप्रदाय उभा करून ठेवला. त्या त्यागाकडे एकदा बघा. ते त्यागाकडे बघायलाच तयार नाही. आणि आम्ही संसार आहो त्याच्या करता तुकोबारायांनी जाळवणी संसार बैसलो अंगणी. त्यागाकडे बघा. काय संसाराची राख रांगोळी झाली. म्हणजे थोडंसं राग नाही मानणार तुम्ही सगळे. मी तुमच्या लेकरासारखं एक वाक्य सांगू का. जगाचं कल्याण व्हावं म्हणून तुकोबारायांनी संसार जाळला आणि आपलं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही आम्ही परमार्थाचा वापर केला. त्यांचा परमार्थ जग उद्धारासाठी होता आणि आमचा परमार्थ संसाराच्या उद्धारासाठी. आम्ही इतके संसारात अडकलो. एक सांगू का तुम्हाला, मलाच तुम्ही सांगा, संसार गोड आहे का परमार्थ गोड आहे? खरं सांगा, काय गोड आहे? परमार्थ गोड आहे. तुमच्या मनाने काय आहे? परमार्थ गोड आहे. परमार्थ गोड आहे पण दुर्दैवाने परमार्थात वृत्ती नाही आणि संसार दुःख आहे. पण आपलं दुर्दैव परमार्थात वृत्ती नाही आणि संसारातून वृत्ती निघत नाही.
विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणजे संसारात वेदना आहे, दुःख आहे, फटके आहेत, तरी पुन्हा संध्याकाळी कधी घरी जातो असं वाटतं. इथं इतका आनंद आहे तरी फक्त काल्यालाच जावं वाटतं. म्हणजे केवढं माणसाचं, केवढी माणसं. म्हणजे दुःख पचवायची सवय झाली, पण आनंदाची अपेक्षा आहे, पण त्याच्यासाठी हे नाही. म्हणून बघा तुम्ही संसारात इतके चिटकलो आम्ही, इतके चिटकलो, खोट्या 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 भावनेमध्ये चिटकलो. संसार हा इतका खोटा आहे महाराज. माझ्या म्हणजे राग नका मानू, संसारातलं एकही खरं नाही, संसारातलं एकही सत्य नाही, आणि संसारातलं काहीच तुमच्यावर प्रेम करत नाही, तरी तुम्ही खोटं प्रेम करून आयुष्य व्यर्थ घालतात. त्यापेक्षा कधीतरी परमात्म्यावर प्रेम करायला शिका. अजून एक भाव सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल चार गोष्टी महाभारताने संसारी माणसाला सांगितलं. धावतं सांगतो मी, फक्त चारही मुद्दे सांगतो, ऐका. संसारी माणसाने पहिलं काम करा, दिवसा नैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत, पूर्व वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रत्यह सुखम वसेत. चार गोष्टी संसारी माणसाने पाळल्या पाहिजे, की दिवसा इतकं चांगलं काम करा, रात्री तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे. हे बोलण्या इतकं सोपं नाही बरं. 2 कोटीच्या बंगल्यात झोप न लागणारे बंगल्याचे मालक बघितले मी. पन्नास ग्रॅमची गोळी खातात तरी झोप लागत नाही. गोळीची पावर संपली की 3:30 जाग येऊन जाते. फॅन मोजायला लागतात. सगळं सुविधा आहे. माझं एक वाक्य ऐकता का तुम्ही? 2 गोष्टी भगवंताची कृपा असावी लागते. तुम्हाला वेळेवर भूक लागणं आणि वेळेवर झोप लागणं हे जर सहज नैसर्गिक घडत असेल तर समजा तुमचं काम चांगलं आहे आणि देवाची तुमच्यावर कृपा आहे. पण कितीही खर्च केला तरी भूक विकत मिळत नाही, आणि कितीही खर्च केला तरी शांत झोप लागत नाही. त्याकरता काय खर्चावं लागतं तर तुम्हाला पुण्यकर्मच करावं लागतं. काय करावं लागतं तर तुम्हाला सत्कर्मच करावं लागतं. जोपर्यंत तुमच्याकडे चांगले विचार आहेत तोपर्यंत तुमच्या मनाला शांती आहे. जोपर्यंत टेबला खालून व्यवहार चालू आहेत तोपर्यंत झोप तुमच्या जवळ येणार नाही, लक्षात ठेवा. वारकरी किती शांत झोपतात हो. कुठे बी झोपतात, कीर्तनात बी झोपतात. कीर्तनात बी झोपतात, हाय की नाही, हाय की नाही. म्हणून माझं एकच वाक्य नीट ऐका, नीट ऐका. झोप लागणार नाही असं पाप कृत्य करू नका. झोप लागणार नाही इतकं कर्ज करू नका. झोप लागणार नाही असं आपल्याच माणसांना फसवू नका. आणि झोप लागणार नाही असा खोटा परमार्थ करू नका. विठ्ठल 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 या सगळ्या गोष्टी झोप. म्हणून महाभारत बनतं. चांगलं काम करत राहा, चांगली शांत झोप लागेल. दुसरं, अष्टमासे 8 महिने कष्ट करावे. माणसाने धनसंचय केला पाहिजे. संसारी माणसाने धनसंचय केलाच पाहिजे, पण तो धनसंचय इतकाही करू नका की 4-4 पिढ्याला पुरेल. मग तो 4 महिने पुरेल एवढा केला तरी खूप झाला, पण तुम्ही सुखाने राहा, समाधानी राहा. तुमच्या पोरांचं कर्म त्यांच्याजवळ आहे. तुम्ही त्यांना देण्याच्या नादात तुमचं आयुष्य वाया घालवू नका. तुम्ही मेल्यानंतर ते दाऊ सुद्धा नीट घालणार नाही. त्यापेक्षा संस्कार द्या. संस्कार दिल्यावर ते तुमच्यापेक्षा 4 पट कमवतील. संस्कारच नाही दिले तर तुमचे असलेले ते विकतील. हा, म्हणून कर्म करा. दुसरं, पूर्व आयुष्य तारुण्य चांगलं जगा, वृद्धपण सुखात जाईल. आणि मनुष्य जन्म मिळालाय, जन्म हातात नाही, मरण बी हातात नाही, पण असं जगून घ्या, असं जगून घ्या, मरताक्षणी मोक्ष मिळेल. असं संसारात ज्याला जगता आलं
तो संसारातला धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे, लक्षात ठेवा. हा, पण आम्ही चिटकलोय तिथं, आम्ही निघायलाच तयार नाही. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. हो तेथे माझी हरी वृत्ती राहो. हो तेथे माझे हरी वृत्ती राहो. हे समाचरण दृष्टी विटेवरी साजे रे. तेथे माझे हरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. दृष्टी विटेवरी साजे रे. तेथे माझे हरी वृत्ती राहो. वा वा. समचरण दृष्टी, तिथं वृत्ती स्थिर करा. म्हणजे या जगात समदृष्टी आणि समचरण एकच ठिकाणी आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. आणि ते फक्त माझ्या पांडुरंगाचे आहेत. जगात कुठेही जातो मी, उत्तर प्रदेश फिरून जा, अख्खा भारत फिरा, नाही तर जग फिरा, समचरणाचा आणि समदृष्टीचा जगातला एकच देव आहे, त्याचं नाव माझा पांडुरंग आहे. त्याची दृष्टी समय अयम निजहा परवेत्ती गणना लगोची तसा, नाही का. उदार चरिता नाम तो वसुदैव कुटुंब, त्याचं चरित्रही उदार आहे, दृष्टी समय. आणि खरं सांगू का, कोणी गरीब जावं तो पायाला हात लावू देतो. त्याच्या पायाला हात लावण्याकरता पैसे द्यावा लागत नाही, दुसऱ्या देवांच्या पायाला हात लावण्याकरता पैसे द्यावा लागतात, लक्षात ठेवा. म्हणून एका कवीने फार गोड सांगितलं होतं, श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीने मडविला, श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीने मडविला, गरीब शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलांनी सजविला. काही लागत नाही माझ्या पांडुरंगाला. आणि अजून एक वाक्य नीट ऐका, माझ्या पांडुरंगाने कुठलं शस्त्र हातात घेतलं नाही, तो कमरेवरती हात ठेवून उभा आहे आणि त्याची सगळ्यांकडे दृष्टी आहे. तुम्ही फक्त त्याच्या दृष्टी शपात जा म्हणजे झालं. CCTV लावलेले आहेत, फक्त तुम्ही CCTVच्या कव्हरेजमध्ये या म्हणजे त्याची दृष्टी पडेल. आणि हे बघा, त्याला बघण्याचा प्रयत्नच करू नका, तुम्ही फक्त त्याच्या चरणाकडे बघा. त्याने एकदा तुमच्याकडे बघितलं की जग सगळं तुमच्या मागे लागेल. ज्ञानोबारायांकडे त्याने एकदा बघितलं, 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांचं नाव घेतात लोक. तुकोबारायांकडे त्याने बघितलं, 400 वर्ष झाले तुकोबारायांचे नाव घेतात. ज्याने ज्याच्याकडे त्याने बघितलं तो चंद्र सूर्या इतका अमर झाला, लक्षात ठेवा. आणि ज्याने संसाराकडे बघितलं. पंढरपूरला गेले का हो तुम्ही कधी? गप्पा मारू, जाऊ द्या मर्दा, आपण कीर्तनाचं काय एवढं. कोण कोण गेले पंढरपूरला? वरबोट करा बरं. वा 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 वा, छान 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 छान. बरं ऐका ना, पायी कोण गेले आता? वरबोट करा बरं. ठीक आहे ठीक आहे, पायी. माऊलीच्या सोहळ्यात जाताना किती घाट लागतात मला सांगा बरं? माऊलीच्या सोहळ्यात जाताना घाट किती लागतात? एक घाट लागतो. कोणता? दिवे घाट. दिव्य घाट लागतो. अजून एखादा घाट? अजून एक घाट लागतो. मग तुम्ही गेलेच नाही अजून. अजून एक घाट लागतो ना? चंद्रभागा. नाही, सगळ्यात मोठा घाट आहे तुम्हाला सांगतो. चांगले चांगल्यांची दमछाक होते तिथं. कैक तर त्या घाटातच बसून घेतात खाली आणि तिथूनच परत येतात. पंढरपूर जायचं कामच नाही. त्याला उंबरा घाट म्हणतात. नाही माहिती तुम्हाला? हा, मी घराचा उंबरा म्हणतोय. हा, घराच्या उंबरा नावाचा घाट जोपर्यंत हा ओलांडत नाही तोपर्यंत पंढरपूरला जाईल कसा? हा, बराच त्या मोहात इतका अडकलाय, इतका चिटकलाय, त्या घाटातच अडकतो आणि बॅग भरल्यावरही आतच बसतो. नाही जाऊ दे, जाईल पुढच्या वर्षी, लई कोरोना आहे तिथे. या उंबरा घाट नातवात अडकलाय, नातीत अडकलाय, लॉकर मध्ये अडकलाय, बायकोत अडकलाय, आहे की नाही? पण हाची नियम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. बाहेर पडल्याशिवाय पंढरपूरला जाता येईल का? आणि पंढरपूरला झाल्याशिवाय त्याचं दर्शन होईल का? माझं एक वाक्य नीट आहे का? पंढरपूरला गेल्यावर तो भेटतो असं मी म्हणणार नाही. पंढरपूरला गेल्यावर त्याचं दर्शन होतं आणि त्याचं दर्शन झालं, तो आता माझ्या हृदयातच आहे याची जाणीव होते. वेगळं त्याला बघायची गरजच राहत नाही.
अडकलो आम्ही फक्त त्याच्यातच अडकलो. राग नका मानू. पगार झाला. आता किती पगार आहे इथं? लाख पासून तर 5 लाखापर्यंत, बरोबर आहे. ₹1,00,000 पगार झाला का जास्त धरू मला काही माहिती नाही बाबा. तुम्ही पगार वाढवाल तर पाकिट वाढेल. विनोदाचा भाग. आणि काय स्वतः रंगणातच इथं बसले, त्याच्यावर मला घाबरायचं काय काम आहे? कमी पडलं ते सगळे आमच्या मागे उभे आहेत महाराज. खरं सांगू का, चांगला नेता तुम्हाला ह्या भागाला लाभलाय की जे वारकऱ्यांची सेवा करतात, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि वारकऱ्यांना वारी घडवण्याचं काम करतात. लक्षात ठेवा. विठाला विठाला आम्ही त्याच्यात अडकलोय. सांग 1,00,000 पगार झाला. एकदम क्लिअर सांगतो मी, प्रॅक्टिकली कीर्तन करतोय. मला सांगा, बँकेतून काढून आल्यावर घरी मोजून ठेवता का तशीच ठेवता? ₹1,00,000 बँकेतून आणल्यावर मोजून कपाटात ठेवता का न मोजता ठेवता? मला माहित नाही मुंबईतलं काय करता. मोजून ठेवता. 1 2 3 4 5 असे मोजून कपाटात लॉक केलं. सकाळी उठल्यावर एकाला द्यायचे होते ₹1,000, परत मोजता का तसंच देता? परत मोजता. सकाळी उठला, पूजा केली नाही, पहिले बंडल काढलं, मोजायला लागला. 1 2 3 4 5. बायको म्हटली, अहो तुम्ही नाश्त्याला पोहे चालतील का? काडी लाव तुझ्या पोह्यांना, अक्कल आहे का तुला? पैसे मोजतोय ना मी, मध्ये काय बोलते का? असे चिडताना हे पैसे मोजताना असे चिडताना हे. आणि तेच लाजम काजम ज्ञानेश्वरी वाचायला बसला. जय जय ओ शुद्धे किंवा नाही का, एक ओवी वाचली नसती. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, नाही का, पराप्रमे परादा, एकच ओवी वाचली. बायको म्हटली, पोरगी आली, आई म्हणते नाश्त्याचं काय करणार? तो म्हणतो, आईला सांग कांदे घालून पोहे कर, लगेच आलो. 2 ओव्या फक्त वाचतो. काय बिलिंदर माणूस आहे हो. पैसे मोजताना आवाज सुद्धा सहन होत नाही आणि ज्ञानेश्वरी वाचताना सगळं सहन होतं. याचा अर्थ पैसे मोजताना जेवढी वृत्ती माणसाची चिटकते तेवढी ज्ञानेश्वरी गाथ्यात चिटकत नाही, हे त्याच्यातला सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला. कधीतरी ही वृत्ती संसारातून काढा, कधीतरी काढा, बाहेर पडा याच्यातून. आणि असं वाटतं आपल्याला आपण श्रीमंत आहोत, आपण सत्ताधीश आहोत. काही नसतं. खूप मोठे मोठे लोक संपून गेले. याच्यातून बाहेर पडा. राग नका मानू. एक बोलू का, कधीतरी अंतर्मुख होऊन आंधळ होण्याचा प्रयत्न करा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा, सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा. वृत्ती हे निवृत्त झाले, जनन दिशे तेथे, वृत्ती हे निवृत्त झाले. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे, वृत्ती हे निवृत्ती झाली. आम्ही माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे, मी माझे हरपले. मी माझे हरपले, मी माझे हरपले. अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते, अदृश्यते झाले, काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा, शून्य सारोळी, सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा,
झालो मी आंधळा झालो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्त झाली. वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. एक थोडं राग नका मानू. माणसं निवृत्त होतात पण वृत्ती प्रवृत्त होते. आणि मी निवृत्त झालेले माणसं जेवढे संसार करताना पाहिले तेवढे वृत्तीवर बी असलेले करत नाही. सगळंच निवृत्तीनंतर आहे. कधीतरी निवृत्त व्हायला शिका, कधीतरी थांबायला शिका. जसं एक केस पांढरा झाला म्हणून दशरथ राजाने चाव्या रामाकडे देण्याच्या ठरवल्या. तुमचं सगळं टकलं पांढरं झालं आणि टकलं बी पडलं. अरे द्या ना चाव्या पोराकडे, वाना निवृत्त, चला ना पायी वारीला, कुठं अडकतं याच्यामध्ये. कधीतरी वृत्तीतून निवृत्त व्हा ना याच्यातून. हे काहीच बरोबर येणार नाहीये. जे बरोबर येणार आहे ते तुम्हाला तुमचं कमवायचंय. आता हे कमवलेलं सगळं नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ती वृत्ती निवृत्त झाली की मग संसार केला काय न केला काय, मनच तिथं नाहीये. मनच जर तिथं नसेल तर केला काय न केला काय, मग काय संसारावर शून्य घातल्यासारखंच आहे. पहिलं संसाराचा नावे हो, घालून या संसाराचा नावे हो, घालून या संसाराच्या नावे हो, घालून या संसाराच्या नावे हो, घालून या हो, संसाराच्या नावे हो, घालून या घालून या संसाराच्या नावे हो, घालून या संसाराच्या नावे हो, घालून या एक तर यांच्यासाठी टाळ्या वाजवावा. विठाला 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 विठाला. समितीला मनापासून धन्यवाद की यावर्षी टीम येप नंगर ठेवली. 2 वर्षापूर्वी आपणच होते. हा एक नंबर. काय मला तरणा भाग्यवंत आहेत सगळे. हा काय महाराज सुंदर गोड काम आहे, गोड काम आहे. असं संसाराच्या नावे घालून या शून्य. आपण चिंतन करूया थोडं. आता महाराजांनी काय केलं, संसाराच्या नावावर शून्य घातला. तुम्ही टेन्शन मध्ये याल, तुम्ही म्हणाल मग आम्ही सोडायचं निघायचं पंढरपूरला. शून्य घालायचं म्हणजे नेमकं काय करायचं. महाराजांनी शून्य घातला म्हणजे काय, संसार नाही सोडला. शून्य घातला म्हणजे काय, बायकोला डिवोर्स नाही दिला. हा शून्य घातला म्हणजे काय केलं, थोडं या शून्याचा विचार समजून सांगतो तुम्हाला. शून्य म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे शून्य म्हणजे काय हो. तुमच्याकडे एक 1000 रुपये होते, गावात गेले 1000 रुपये मोडले, मार्केटला गेले 1000 रुपये मोडून आले. आता किती पैसे राहिले तुमच्याकडे? शून्य नाही राहिले, काहीच नाही राहिले.
शून्य याचा अर्थ काहीच नाही. शून्य दै दावावे झाले तया बिंदुले पाहिजे एक केले. काहीच नाही. शून्य म्हणजे काहीच नाही. वाचोनी हस्त नेत्र पाहे तेत हे भाषके आहे, सर्व शून्याचे नस आहे निष्कर्ष जो. शून्य म्हणजे काहीच नाही. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. शून्य म्हणजे काहीच नाही. पूर्वी मराठी शाळा असायच्या. आम्ही त्या मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत. भाग्यवान आहोत आपण सगळे. आणि मग ते पाट्या असायच्या, अशा पाट्या, पेन असायचे, लिहायचे. आठवतं का तुम्हाला? मग शिक्षक गणित द्यायचे. एका शाळेत गणित दिलं शिक्षकाने. 10 वजा 10 सगळ्यांनी गणित करा. मुलांनी पटपट गणित केलं. 10 वजा 10 बरोबर काय उत्तर येईल? शून्य. शून्य येईल. पण काही हुशार विद्यार्थी होते, त्यांनी 10 वजा 10 20 केलं, काहींनी 15 केलं, काहींनी 5 केलं, काहींनी 0 केलं. 10 मार्काला प्रश्न होता. पाट्या तपासायला लागले शिक्षक. 10 वजा 10 0. त्याला मार्क किती? 10. ज्याचं उत्तर 0 त्याला मार्क किती? 10. आणि ज्याचं उत्तर 10 त्याला मार्क 0. एक असं पोरग निघालं विद्यार्थी, त्याने कोरीच पाटी आणली दाखवायला, लिहिलंच नाही. शिक्षक म्हटले, अरे बाळा, एवढं मी सगळं शिकवतो, जीव तोडून शिकवतो, शिकवणीचे पैसे घेतो, काही फुकट शिकवत नाही, तुला काही कळत नाही का मी शिकवलेलं? ते पोरग म्हटले, गुरुजी, काही उरलंच नसेल तर लिहिण्यात तरी काय अर्थ आहे? काही उरतच नसेल तरी का लिहिण्यात तरी अर्थ आहे? त्याची पाटी घेतली आणि गुरुजींनी त्याला मार्क दिले 0. तो चिडला. तो म्हणले, गुरुजी, मला कळालं नाही का गणित? म्हणले, कळालं. मग 10 पैकी 10 मार्क द्या ना मला. ते म्हणले, तुला जे कळालं ते मला कळण्याकरता आधी तू 0 दे, मग मला 10 देता येतील. तसं जीवनात तुकोबारायांना जे कळालं ते या समाजाला कळण्याकरता ते संसाराच्या नावावर 0 देत आहेत. विठला 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 विठला. आता 0 म्हणजे 4 अर्थ सांगणारे मी शेवा समाप्त करणार आहे. शून्याचा पहिला अर्थ होतो काहीच नाही, अभाव. 0 म्हणजे अभाव आहे आणि संसार म्हणजे बी अभाव आहे. खरं सांगा, संसारात काय खरं आहे? प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. संसारातलं काही खरं आहे का? न रूपमस्य तथोपलभ्यते, न अंतो न च आदि न च संप्रतिष्ठा. काय आधी आहे त्याचं, काय नंतर आहे, काय काय होतं, काय काही नाही ना. काहीच नाही, काहीच नाही महाराज, काहीच नाही, काहीच नाही. जिथं खूप काही आहे तिथं कोणीच नाही, जिथं काहीच नाही तिथं भयानक गर्दी आहे. एका ठिकाणी जेवायचा आग्रह झाला, जेवायचा आग्रह. आता आज आमच्या डॉक्टर साहेबांच्या वडिलांनी मला फार छान जेवण घातलं, आहे की नाही? प्रेम असतं ते. हां, एका ठिकाणी पंगत होती, त्या माणसाने पंगत घेतली होती. महाराज, मी पंगत दिली आहे, 2 मिनिटं जेवायला आले तर आमचंही बरं वाटेल. महाराज जेवल्यानंतर बरं. गेलो मी त्याच्या घरी पंक्तीला. कीर्तनाची पंगत होती सप्तातली. पंक्तीला माणसं होते 500. किती? 500 माणसं. पंक्तीला 500 माणसं जेवत होते. मला इतका आनंद झाला. 500 माणसं पंक्तीला जेवत आहेत. मी म्हटलं, ज्ञानेश्वरीला किती बसले? ते म्हटलं 2 म्हातारे आणि 1 म्हातारी. मग मी डोक्याला हात लावून घेतला. ज्ञानेश्वरीला 3 आणि पंक्तीला 500. जिथं गर्दी असायला पाहिजे तिथं अभाव आहे, जिथं अभाव असायला पाहिजे तिथं गर्दी आहे. विठ्ठल इकडे गर्दी करा, साधनेसाठी गर्दी करा, साधनांसाठी नका. संसार म्हणजे 0 आहे. काही खरं नाही महाराज, काही खरं नाही. प्रपंचातलं काही खरं नाही. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत,
फलकट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. आता मी अजून एक सिद्धांत सांगतो. आयुष्यात खोट्याला खरं म्हणू नका. काय म्हणतो मी? खोट्याला खरं म्हणू नका. जर चुकून तुम्ही खोट्याला खरं म्हणून स्वीकारलं तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप आणि दुःख भोगावं लागेल. त्यापेक्षा खोट्याला खोटं म्हणून बाजूला ठेवा आणि खऱ्याला सत्य म्हणून स्वीकारा. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल ते सत्य म्हणजेच परमात्मा आहे. आता ऐका ना, परमात्मा म्हणजे वेगळा तिसरा काहीच नाही. कुठलाही तत्व, कुठलाही विषय, कुठलाही व्यवहार, कुठलंही राजकारण, कुठलंही समाजकारण, कुठलाही संसार सत्यत्वाने स्वीकारणं म्हणजे परमार्थ करणं आहे. आणि खोट्याला सत्य म्हणून घेणं म्हणजे प्रपंच करणं आहे. सत्यत्वाने करा. काही नाही. सत्य तू विठ्ठला. आता ते जुने कीर्तनकार सांगायचे, मला सांगायला संकोच होतोय, पण आता तुम्ही आपल्या हात म्हणून सांगतो गंमत म्हणून. खोट्याला खरं म्हटलं की फजिती काय होते. नवीन लग्न झालं एकाच, नव दाम्पत्य, मुंबईतच होतं. जुईनगर मध्ये 10x10 खोली होती. तर 10x10 खोलीत चालला होता संसार त्याचा नवीन. जागा नाही. एक दिवशी ड्युटीवरून आला आणि डोळ्यात पाणी आलं आणि तिला म्हटला, काही नाराज नाही ना तू? ते म्हणले, नाराज राहायचं काही कारणच नाही. बापाचा विरोध होता, मीच ऐकलं नाही. आणि आता नाराज कुणावर हो? बरं होईल भगवंताच्या कृपेने हळूहळू. तो म्हटले, अगं तसं नाही. आपल्याला जर एखादं लेकरू झालं तर पाळणा सुद्धा बांधायला जागा नाही या संसाराचं, कसं होईल? ते म्हणले, जाऊ द्या हो, एवढं नका टेन्शन घेऊ. होऊ द्या लेकरू. पाळणाच पाहिजे लेकराला. असं काय, तुम्ही थोडं तिकडे सरका, आपल्यामध्ये लेकरू झोपेल. आणि हे सरकलं, म्हणजे सरकलेलंच होतं. आता हे इतकंही सरकलेलं होतं असं मला माहित नव्हतं. ते तिला विचारतं, जुळं झालं मग काय करायचं? ती म्हणे, मग अजून सरका, जुळ्याला बी जागा करा. आता हे इतकं सरकलेलं होतं आणि अशा सरकलेल्यांना चांगल्या भेटतात, हे विशेष आहे. इतकं सरकलं, पलंगाच्या खाली पडलं आणि कमरेचं हाड मोडलं. मला सांगा, कमरेचं हाड कोणी मोडलं? झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या? परत एकदा विचारतो, झालेल्या पोराने मोडलं का? मग न झालेले तर कमरेचे हाड मोडू शकतात, झालेले काय मोडतील? त्यापेक्षा हे खोटं आहे. संसारावर शून्य घाला आणि परमात्म्याला सत्यत्वाने स्वीकारा. संसाराच्या नावे घालून या शून्य. असं शून्य घालायचं नसेल तर दुसऱ्या अंगाने विचार करा. परमात्मा तत्वच शून्य आहे म्हणून इतकं व्यापक बना की जनी वनी अवघा देव या भावनेवर जा. या जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमात्मा तत्व आहे हे बघायला शिका. जगद्गुरु तुकोबारायांना चिमण्यांमध्ये देव दिसला, पक्षींमध्ये देव दिसला. अर्धा क्षण घेतो तुमचा, अर्धा क्षण घेतो. तुकोबाराय निघायचे आणि भजन करायला जायचे. कुठे? भंडारा डोंगरावर. एका पाटलाची ज्वारी पिकायला आलेली होती, फुललेली होती कंस. ते पाटील म्हटलं तुकोबारायला, असं बी तुम्हाला भजनच करायचंय ना, मग भंडारा डोंगरावर करापेक्षा माझ्या ज्वारीवर माळोचा करून देतो. काय म्हणता तुमच्याकडे? हा, माळोचा करून देतो. इथंच टाळ वाजून भजन करा, पाखरं बी उडून जातील, माझी ज्वारी बी सांभाळणं होईल आणि तुमचं भजन बी होईल. आणि सांभाळण्याबद्दल 2 मन ज्वारी देतो. तुकोबारा म्हणले, 2 मन ज्वारी भेटत असेल इथं करतो. तुकोबाराने भजन सुरू केलं. आता तुकोबाराय त्या पक्ष्यांना कधी वेगळं समजायचेच नाही. त्या पक्षांना मी आता तुम्हाला आयराणी कळणार नाही, मी एक लय भारी मन म्हटले असते. आयराणीत कळेल का? आयराणी नाही कळणार. हा, ते पक्षी उडवायला केलेलं असतं, त्याला काय म्हणतात ते? हा, बुचकावणं. काय म्हणतात? बुजगावणं. ते आमच्या आयराणीमध्ये एक मन आहे, ते बुजगावणं त्या पक्ष्यांना म्हणतं. काय म्हणतं ते? बुजगावणं. ते बुजगावणं पक्ष्यांना म्हणतात. तुमना करता माले कये, मी तुमले काय कये? तुमना करता माले कये, मी तुमले काय कये? येत जावा, खात जावा, राहत जावा.
ते बुजगावनं अहो तुमच्या करता मला उभं केलंय, पण मी कुठं काय केलं तुम्हाला? तुम्ही या खा, माझं काहीच म्हणणं नाहीये. तसं तुकोबाराय म्हणले आयुषमध्ये ज्वारी खा, आपलीच आहे. सरे पक्षी ज्वारी खायचे आणि भजन ऐकायचे. म्हणजे पूर्वीचे पक्षी सुद्धा तुकोबारायचं भजन ऐकायचे, आता माणसं ऐकत नाही. आणि ज्वारी काढायला आली, ज्वारी सगळी खाल्ली गेली, एका बी कणसाला दाना नाही. पाटलाने डोक्याला हात लावला आणि पंचांकडे गेला आणि तुकोबारायांना खेचून बोलवलं. पंच कमिटी समोर तुकोबाराय आले. काय झालं? अहो याची ज्वारी याला सांभाळायला दिली होती. मग काय झालं? अहो यांनी सगळी चिड्यांना खाऊ घातली. तुकोबाराय का असं केलं? ते म्हणलं आता झालं माझ्याकडनं, काय करू? किती ज्वारी होणार होती? ते म्हणले अहो 10 मन ज्वारी होणार होती, सांभाळायचे 2 मन दिली मी. पंचांनी त्याला आदेश दिला, तुकोबाराय 10 मन ज्वारी होणार होती, तुम्ही दुनियात जा आणि याची 10 मन ज्वारी भरून द्या. तर कुठून भरून देणार? ते पंच कमिटी म्हणले असं नको, आधी आपण स्पॉट पंचनामा करू, शेतावर जाऊन पंचनामा करू. आणि तुकोबारायांना घेऊन सगळी कमिटी शेतावर आली. माझ्याकडे बघू नका, सगळे ज्वारीचे दाणे भरलेले होते आणि त्या पाटलाला द्वारी झाली 50 मन. अहो तो पाटील म्हणे मी बघायला आलो तर एक बी कणसाला दाना नव्हता. आणि शिक्षा तुकोबारायला झाल्यावर 50 मन ज्वारी झाली. आता ते पंच कमिटी म्हणलं तू 10 मन होणार होती ना, आता 40 मन तुकोबारायला दे. पण तुकोबाराय काय आजचे कीर्तनकार नव्हते अख्खं घ्यायला. तुकोबाराय म्हणले मला फक्त 2च मन द्या, ती बी वारकऱ्यांना जीव घालायला, त्याची 50 मन त्यालाच मन राहू द्या. माझं सांगायचं तत्व एवढं आहे की पक्षांवर जो प्रेम केलं देवाने त्याच्यावर प्रेम केलं. गाढवावर ज्याने प्रेम केलं देवाने त्याच्यावर प्रेम केलं. कुत्र्यावर ज्या नामदेवरायांनी प्रेम केलं देवाने त्याच्यावर प्रेम केलं. माझी तुम्हाला विनंती, कमीत कमी माणसांवर तर प्रेम करा. नाही कमीत कमी माणसांवर तर प्रेम करा. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कमीत कमी सख्य एकमेकावर तर करा. विठ्ठल 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 सगळ्या विश्वात शून्य तत्व बघणारे तुकोबाराय नाही का, सगळीकडे शून्य तत्व बघू लागले. परमेश्वर अहो प्रल्हादाला खांबात दिसले तिथून प्रगट झाले. काय वाईट आहे की नाही? नाथ महाराजांना गाढवात दिसले तिथून प्रगट झाले. तुम्हाला शेजारच्या माणसात जरी दिसले किंवा सख्या भावात दिसले तरी प्रगट होईल, आहे की नाही? गोंदवलेकर महाराजांचं फार एक वाक्य सुंदर आहे, जोपर्यंत माणसाला माणसात देव दिसत नाही तोपर्यंत दगडाच्या मूर्तीत आयुष्यात भेटणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून संसाराच्या नावे शून्य. तिसरी गोष्ट, संसाराच्या नावे शून्य घालायचा म्हणजे देहाला आलेला हा संसार, जन्म मरण हा जर संसार असेल तर याच्यात फार अडकू नका, याची किंमत कमी करा आणि ह्याच देहाने परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, उत्तम चांगले, शरीर उत्तम दिलं म्हणजे माणसाचं दिलं, चांगलं दिलं म्हणजे हात दिले, पाय दिले, कान दिले. कधीतरी ज्या माणसाला पाय नाही ना त्या माणसाला भेटून बघा, पायाची किंमत विचारा, मग तुम्हाला वारीत चालावं वाटेल. ज्या माणसाला हात नाही ना त्याला हाताची किंमत ऐका, विचारा, मग तुम्हाला टाळ वाजून भजन करावं वाटेल. ज्याला खायला मिळत नाही ना त्याला अन्नाची किंमत विचारा, मग तुम्हाला अन्नदान करू वाटेल.
आणि ज्याला बुद्धी नाही ना त्या प्राण्याला विचारा, त्याला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आहे, गाथा वाचायची इच्छा आहे, पण देवाने बुद्धी दिली नाही. तुम्हाला बुद्धी दिली आहे तर घ्या ज्ञानेश्वरी गाथाचं पारायण करून, घ्या भगवंताचं भजन करून, घ्या ना ह्याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करून. बाकी काय शिल्लक येणार आहे? कधी कधी पुन्हा जन्म मिळेल आणि कधी या उद्योग करणार. त्यापेक्षा आत्ता मिळाला हे जन्म सार्थ करून घ्या आणि जीवनात धन्य घ्या. संसाराच्या नावेशून मी एक अर्धा मिनिट घेतो. श्रीकृष्ण परमात्मा उखळावर चढून गेले. उखळ माहिती आहे का तुम्हाला? आता उखळ नाही सांगता येणार तुम्हाला. पूर्वी असं घरात कांडा कुटायचा उखळ असायचा, हा, त्याच्यात तांदूळ कांडायचे, असं आहे ना. आजही आता गव्हाची खीर वगैरे उखळात कांडून करतात खेड्यात, आमच्या भागात आहेत अजून. मग आता त्या उखळावर कृष्ण चढून गेले आणि खिडकीतून लोणी वाटू लागले माकडांना. मागच्या जन्माचं देणं होतं, देणं चुकत नाही. या जन्मी दिलं नाही तर पुढच्या जन्मी द्यावंच लागतं, देणं चुकत नाही. त्यापेक्षा या जन्मी कुणाच ठेवू नका. माकडाला लोणी वाटू लागले. आईने पकडलं आणि उखळाला बांधलं. काय चोरी करतो का तू? आता मला सांगा, उखळ बी बांधला गेला ना. चोरी कोणी केली? कृष्णाने. बांधला गेला उखळ. असंच आहे, वाईट कामाला मदत करणारा बी चोरच ठरतो. माझा तो मुद्दा नाही. उखळ तो नाही, हा शरीर रूपी उखळ आहे. खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष म्हणजे शरीर आहे. किती वाईट वृत्त्या या शरीरात भरलेल्या आहेत, हा उखळच आहे. पण कृष्ण परमात्मा म्हणतात, जसं मी त्या उखळाच्या डोक्यावर पाय देऊन लोणी वाटायचं चांगलं काम करून राहिलो, तसं तुम्ही या वाईट प्रवृत्ती दाबून ठेवा आणि या शरीराकडनं परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. शेतसालाच्या नावे घालून या शून्य. याच्यापेक्षा वाईट काय असणार आहे? आणि शेवटचा मुद्दा सांगतो, शून्य घालणं म्हणजे संसाराची किंमत वाढवणं. आता ऐका, शून्याला किती किंमत आहे? काहीच किंमत नाही. मी आमच्या रंगनाथ भाऊला म्हटलो, मित्र आहेत, प्रेम आहे, समजा कल्पना म्हणून बरं का, कीर्तनापुरत, की मला अडचण आहे. आता मुलाचं लग्न झालं, थोडी अडचण आहे बा. रंगनाथ भाऊ मला 1,00,000 रुपये उसने द्या. रंगनाथ भाऊ म्हणले, नाना तुम्ही काय बुडवून देणार आहेत का? काय हरकत आहे, घेऊन जा, चेक देतो. रंगनाथ भाऊने चेक दिला. कल्पना करा अशी, चेक दिला. त्यांनी काय केलं, चेक दिला. मी दुसऱ्या दिवशी बँकेत चेक भरायला गेलो. त्यांच्याकडनं गडबडीत काय झालं, चेक लिहिताना 5 शून्य लिहून दिले. आता मला बँकेत किती पैसे भेटतील? हा, 5 शून्याचा चेक जमा केल्यावर किती पैसे भेटतील? मी बी डोक्याला हात लावला. पण मी म्हटलं रंगनाथ भाऊ तर असं करणार नाही. गडबडीत राहून गेलं शून्य. मी काय केलं, तसाच पेन घेतला आणि त्या 5 शून्याच्या पुढे नुसता 1 ओढला आणि मला 1,00,000 मिळून गेले. माझं वाक्य नीट ऐका, संसार म्हणजे शून्य आहे. तुम्ही शून्य वाढवण्यामध्ये आयुष्य वाया घालवतायत. कितीही शून्य वाढवले तरी त्याची किंमत शून्यच आहे. संसार म्हणजे शून्य आहे आणि परमात्मा म्हणजे एक आहे. तो एक परमात्मा या संसार रूपी शून्याजवळ आणा म्हणजे संसाराचीच किंमत वाढून जाईल. जसं शून्याजवळ 1 आला म्हणजे 1,00,000 झाले, तसं एक परमात्मा संसारात आणा म्हणजे संसार तुमचा धन्य होईल. संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि हा शून्य घातल्याशिवाय वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्य धर्म वाढता करता येत नाही. पुण्य केल्याशिवाय, अजून एक भाव सांगतो, पुण्यवान माणसंच धर्म टिकवू शकतात. पुण्यवानामुळेच धर्म टिकतो आणि पुण्यवानांनीच धर्म वाढवला. अलीकडे बेवडे बी धर्म शिकवायला लागले. धर्म शिकवण्याकरता संतच पाहिजे, कारण पुण्यवान संत आहेत आणि संतांनी धर्म वाढवला. किती वाढवला? अभंगाचं 2रं चरण. हरी भजनी घे ढवळीले जग हो, हरी भजनी घे ढवळीले जग, हरी भजनी घे ढवळीले जग, हरी भजनी घे हो ढवळीले जग. सुखविला लाग करी काळा
हरी भजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. माझ्या तुकोबारांनी हे जगच हरिभजनाने धवळून काढलं महाराज. वारकरी संप्रदायाचा प्राण काय असेल तर भजन आहे महाराज, भजन आहे. हो हो हो. तुका झाला शे कळस भजन करा सावकाश. भजन प्रमाण नाही का, गातो नाचतो आनंदे. भजन आहे, भजन. भजन हा प्राण आहे महाराज. म्हणे भजन करा, अखंड भजन. ही खरी भगवंताची कृपा आहे. काही एखाद्याने वैकुंठ जावे ते वैकुंठ चिकेले अघवे. येत नाम घोष गौरवे धवळिले विश्व हरिभजनी हे धवळिले जग. हे जग हरिभजनाने धवळून काढण्याकरता काय करावं लागलं. कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी. शेवट आहे माझा, देहबुद्धीचा त्याग. थोडासा मुद्दा आहे तेवढा फक्त आता समजून घ्या, ऐका. देहाला सुख पुरवू नका. काय म्हणतो मी? देहाला सुख पुरवू नका. देह कधी तृप्त होत नाही. देहाला सुख पुरवाल तर ते विषय ठरतील, आणि बुद्धीच्या त्यागातून सुख मिळवाल तर तो परमार्थ ठरेल. लक्षात ठेवा. मय्यर्पित मनोरबुद्धी. अरे ती बुद्धी मला अर्पण करा, भगवान परमात्मा म्हणतात. तुम्ही स्वतःचं डोकं चालू नका, ते डोकंच मला द्या. नाही तर मग शरीराला काही पुरवलं तर शरीर कधी तृप्त होतं. शरीराचं या विषयाचं असे आहे महाराज, सुरुवातीला अत्यंत आनंद होतो विषय भोगायला, पण शेवट मात्र त्याचा विषयासारखा होतो. कोणता बी विषय घ्या, कोणता बी विषय घ्या, सुरुवातीला फार मजा वाटते. तंबाखू खायलाच घ्या ना, किती मजा वाटते सुरुवातीला, वाटते की नाही? वाटते. पण नंतर कॅन्सर होतो, याचं काय? अहो साधी गोष्ट, साधा विषय सांगतो, चला अटेन्शन. तुमच्या हातात एक चांदीची वाटी दिली मी आता, कल्पनापुरती. चांदीची वाटी घ्या, घेतली का? आणि घरच्या गाईचं आटवलेलं दूध त्याचा केला खवा. गावरान तुपात तेल गोळे तळले, साखरेत मिसळवले, काय झालं? गुलाबजाम. चांदीच्या वाटीत एक एक गुलाबजाम दिला. आता खा तुम्ही, आनंद होईल का दुःख होईल? खरं सांगा. हो आनंदच होईल ना. चांदीच्या वाटीत घरच्या गाईचा गुलाबजाम, आनंदच होईल. अजून एक दिला, 2 खाल्ले, आनंद. 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले, आता 10 खाल्ले. आता खरं सांगा, पहिला खाण्यात जो आनंद होता तो 10वा खाण्यात आनंद आहे का? मग कशाला 10वा खाता? आता तुम्ही जसे गुलाबजाम वाढवत जाल तसा तुमचा गुलाबजाम खाण्याचा आनंद मावळत जाईल. तुम्ही 25 पेक्षा जास्त खाल्ले तर उरलेले आतले 24 बाहेर येतील. विनोद म्हणून कीर्तन नाहीये, विषयाचं असंच आहे. फक्त सुरुवातीलाच आनंद वाटतो, पण शेवट त्याचा विष होतो. एक श्लोक आठवला की तेतला मला, यतत अग्रे विषमेव परिणामी अमृतोपमम तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजम. अहो आत्मबुद्धीच्या प्रसादातून निर्माण होणारं सुख हे सात्विक सुख आहे, आणि विषयातून निर्माण होणारं सुख हे विषाप्रमाणे आहे. यतत अग्रे विषमेव, सुरुवातीला ते विषप्रमाणे वाटतं सात्विक सुख, पण परिणाम अमृतासारखा असतो. आणि विषय सुरुवातीला अमृत वाटतं, पण परिणाम विषासारखा होतो. म्हणून अमृत प्यायला शिका. त्याकरता देहबुद्धीचा त्याग करून देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी मज तरीचा हा देह सुख पावे माझा. ते अमृताचं सुख म्हणजे हरी कीर्तन आहे. ते अमृताचं सुख म्हणजे कथा कीर्तन आहे. ते सुख म्हणजे शेवटचं चरण. सुख म्हणे सुख समाधी हारी कथा. 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 सुख म्हणे सुख समाधी हारी कथा.
भजनी आधी भजनी ढवळीले आ हरे भजने ढवळीले जग ढवळीले जग विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो. शेवटच्या चरणाची जाता जाता एक सूचना देऊन जातो. छान, फक्त लक्ष दिलं तर कळेल. 2 वेळा चरण म्हणणार आहे मी, पण 2 वेळा वेगळ्या पद्धतीने म्हणणार आहे, म्हणजे या अभंगाची संगती लागेल. हा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने, काय परिणाम? भवव्यथा गाईल तो. काय म्हणतो मी? तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने, परिणाम काय होईल? भवव्यथा गाईल तो. आता हे चरण पुन्हा ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो. हरी कथेत असाल तर भवव्यथा नाही, आणि भवव्यथेत असाल तर हरी कथा नाही. हरी भजने हे धवळीले जग. खरं तर आपल्या जगद्गुरु तुकोबाराय महाराज सामाजिक संस्था जुईनगर या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी संपन्न होणारा हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याही वर्षी अत्यंत सुंदर 15व्या वर्षी आजच्या कीर्तनाने संपन्न झाला. सगळी माणसं इतकी तुम्ही देवासारखे आहात. मी मागे एकदा बोलून गेलो होतो की रोज कीर्तनांना महाराष्ट्रभर फिरावं लागतं,
काही ठिकाणी बरंच काही मिळतं पण श्रोता मिळत नाही. जुईनगरला आल्यानंतर खरा कीर्तनाचा श्रोता मला मिळतो. इतके प्रसन्न श्रोते, आणि नुसते श्रोते प्रसन्न नाही, त्याहीपेक्षा माझ्या लाडक्या बहिणी प्रसन्न असतात. त्याही कीर्तन मनापासून ऐकतात. आणि म्हणून मांडत असताना हे बघा, वक्त्याला किती अध्ययन केलं तरी इथं आठवेलच असं नाही. इथं आठवण्याकरता आणि त्याच्याकडनं बाहेर काढून घेण्याकरता नाही का पाडसरूपी श्रोते असावे लागतात. आणि ते श्रोते इथं आहेत. हे मंडळी इतकं चांगलं आहे की हे मंडळ नेहमीच चांगले वक्ते ठेवतात. या मंडळाचे अध्यक्ष माझे अत्यंत परमस्नेही आमचे जालिंदर भाऊ आवटे माऊली आम्ही त्यांना म्हणतो. एकदम गोड व्यक्तिमत्व, सामान्य व्यक्तिमत्व, सामान्यात राहणारं व्यक्तिमत्व. आधी करून सगळीच मंडळातली लोक मला भेटतात. सर्व मंडळाला अत्यंत धन्यवाद देतो. खजिनदार असतील, सचिव असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांना धन्यवाद देतो. या मंडळावर ज्यांचं अत्यंत कृपाक्षत्र म्हणण्यापेक्षा सहकार्य अनमोल आहे ते आमचे माननीय हरिभक्तीपारायण रंगनाथ भाऊ आवटी, जे राजकीय क्षेत्रात काम करतात. मला राजकीय क्षेत्राशी काही घेणं नाही, पण सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम मोठं आहे. मला असं वाटतं रक्तदान शिबिर असेल, वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर असेल, वारकऱ्यांसाठी पंढरपूर दर्शन असेल, तीर्थक्षेत्र दर्शन असेल, या सप्ताहाला योगदान असेल, हे त्यांचं अनमोल आहे. आणि मी म्हटलो ज्यांचं आहे त्यांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं कौतुक करायचं. आणि म्हणून मी माझं कीर्तन संपलंय, म्हणजे कंबर सोडलंय म्हणून मी हे बोलतोय. आपलंही कर्तव्य आहे की आपल्या विचाराचा माणूस जर त्या पदावर असेल तर आपल्याला सुद्धा हक्काने परमार्थ करता येतो. म्हणून मी आज रंगनाथ भाऊंना आणि आमच्या वहिनींना, ताईंना, दोघांना मनापासून शुभेच्छा देतो की हे अध्यात्माचं कार्य करण्याकरता, आमच्या वारकऱ्यांच्या मागे जुईनगरच्या सप्त्यात पाठीमागे उभं राहण्याकरता तुम्हाला यश मिळो. पुन्हा ह्या पदावर तुम्ही दोघं निवडून यावे असे मी भगवंताकडे प्रार्थना करतो. आमच्या सगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. भविष्यातले खूप मोठे हे वक्ते, कीर्तनकार, कथाकार होणारे आहेत, त्यांना धन्यवाद देतो. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल, मोठी माणसं कदाचित असतात, सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी थांबतो. विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय